प्रत्येक पक्षाच्या लोकांना आमचे कमीत कमी 50-60 तरी झाले आमचे विदर्भ पार्टी आणि सर्वपक्षीय या संघटना आरपीआयचे गट आहेत त्यांची उद्या मिटिंग आमच्या कार्यालयात तर त्याच्यात ते वाटप करून विजन काय राहणार आहे निवडणुकाच्या नंतर विजन काय राहणार आहे तुमचं निवडणुका सगळे उभे राहतात म्हणजे आता नागपूर राजधानी झाली पाहिजे हा आपला उद्देश राहील एजेंडा एजेंडा काय राहणार एजेंडा म्हणजे आता तिथे सगळे काम वेगळ्या विदर्भ राज्यात इथे लोकल प्रॉब्लेम्स आहे ना भ्रष्टाचार मिटवणे त्याच्यानंतर कॉर्पोरेशन मध्ये टॅक्स न वाढू देणे आम्ही जर आमच्या सत्ता आली तर आम्ही टॅक्स वाढू देणार नाही घरात जे आज रनिंगमध्ये टॅक्स सुरू आहे तेच मागू तेच मान्य करू आणि जे काही प्रॉब्लेम्स असतात युवा भरती सडक या प्रॉब्लेमसाठी तर प्रत्येक जण लढत असतो आणि स्मार्ट मीटरचा आम्ही विरोध करणार आहोत. तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करताय बरेच वर्षापासून आणि वेगळा विदर्भ होऊ नये यासाठी संजय राऊतांचं हे आहे एस्टिमेट आहे आणि ते पण बोलले की आम्ही वेगळा विदर्भ काँग्रेस पक्ष कार्य होतं तेव्हा आम्ही केलं होऊ दिलं नाही आणि आता आम्ही कसं काय होऊ देणार आहे तुमचा जो लढा आहे तर तो खरंच फेल्युअर ठरणार आहे की पास होणार म्हणून त्यांचे तुकडे झाले तर तुकडे झाल्यावर विदर्भ लोकांना लवकर होऊ शकतो पण त्यांचे तुकडे झाले बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की बा आम्ही विदर्भ होऊ देणार नाही त्यामागे एक उद्देश हा होता की बाळासाहेब ठाकरे आणि भाजप हे दोघेही सत्तेवर होते आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की जर तुम्ही विदर्भ दिला छत्तीसगड तेलंगणा छत्तीसगड उत्तरांचल आणि झारखंड आले तेव्हाच विदर्भ होत होता पण बाळासाहेबांनी म्हटलं की तुम्ही आम्ही सत्तेत आहोत जर तुम्ही विदर्भ दिला तर आम्ही आमचं कार्ड काढून घेऊ अशी धमकी दिली होती त्याच्यामुळे विदर्भ आणि जे कोणी विदर्भाला विरोध करत असतील ते विदर्भाचे नाही राऊत विदर्भाचा आहे नाही त्याला विदर्भाचं दुःख माहीत होणारच नाही म्हणून ते लोक विदर्भासाठी इतके वर्षापासून लढून राहिले त्यांचं लोक ऐकतील तर स्टेटमेंट देणारे राऊत ज्यांचे तुकडे झालेले आहेत त्यांचं ऐकतील हा एक प्रश्न आहे अपघातच क्लिअर कट आहे जरी त्यांनी म्हटलं तरी बावनकुळेंनी म्हटलं की आमच्या अजंठात विदर्भ आहे काही मुलं बनवतात आणि काही भूत देणार म्हणजे विरोध करतात बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट दिलं ना तुमच्या पेपरमधलं वाचलं तुम्ही की आमच्या अजंठात विदर्भ आहे गडकरी साहेबांनी म्हटलं जीवन फडणवीसनी तर म्हटलं मी लग्न करणार नाही मुलगी झाली त्यांना आता सगळे सत्तेवर आल्यावर सगळे लोक सत्तेवर आल्यावर हे विसरगोळे होतात कारण त्यांना नरिमन पॉईंटची हवा पाहिजे मुंबईची जो बंगात राहतो तो फ्लॅटमध्ये राहणं पसंत करणार नाही सत्तेवर आल्या सत्तेच्या पहिले ते फ्लॅटमध्ये होते सत्तेवर आल्यावर त्यांना बंगले मिळाले नरिमन पॉईंटची हवा त्यांना मिळाली तिथे नागनाला रिझर्व्ह बँकच्या पुढे तिथे अधिवेशन भरते तर तिथे त्यांना आवडणार नाही ती जागा पण नित्याला विदर्भ नको आहे ते फक्त निवडणुकीसाठीच विदर्भ निवडून विदर्भाचे आश्वासन देतात पण जनतेला मात्र विदर्भ